नमस्कार मंडळी. सकाळ सकाळी ना पाणी भरून झाल्यानंतर ग्रीन टी घेतली. पाणी भरायला आज धुरी नव्हते म्हणून सगळं माझ्यावरतीच पडलं होतं. तर भाजी चिरता चिरताच ग्रीन टी घेतली आणि नंतर मोमोजची भाजीही बनवून घेतली. मोमोजची भाजी बनवून झाली ना की लगेच परत एकदा ग्रीन टी घेतली, कारण घशाला खूप त्रास होतोय. ते आवाजावरून तुम्हाला समजलं असेलच. बिछाना काढला नव्हता कारण साई उठला नव्हता. साईला उठवलं आणि मग बिछाना वगैरे काढून घेतला. ते सर्व झाल्याच्या नंतर ना सँडविचची चटणी बनवून घेतली आणि मग ना इथे मोमोजची भाजी ही थंड झालेली तीही भरून घेतली. सँडविचची भाजी परत मोमोजची चटणी ना बनवून झालेली ती पण भरून घेतली, पॅक केला आणि मी खाली गेली फ्रेश व्हायला. तर आई बोलली नारळ काल आणलेत ना ते मला दे, त्यातलं पाणी काढून. तर तिला ते पाणी काढून दिलं आणि मग मी गेली दुकान खोलायला. दुकान खोललं आणि बघितलं तर ना बिस्लरीचा जो बाटला आम्ही भरून ठेवतो ना तो गळत होता आणि दुकानात सगळं ओलं झालेलं. मग तो उचलून ना बाहेरच्या साईडला ठेवला की दुकान जास्त ओलं नको व्हायला म्हणून. मग बाहेरच्या साईडला ठेवून मग मी बसलीच होती की सँडविचची ऑर्डर आली. आज सँडविचचेच ऑर्डर घेतले होते, जास्त काही घेतलं नाही कारण 8 दिवसानंतर दुकान खोललेले तर कस्टमरही तसे कमीच होते. मग इथे ना वेळ होता तर पेपर वगैरे कटिंग करून घेतलं. मग कस्टमर आले की बरं पडतं ते देणं म्हणजे बांधून द्यायला त्यांना. त्यानंतर इथे दुकान वाढवलं आणि मी निघाले कामावरती जायला. आज कामावरती ना मी शेअरिंगनेच गेली होते आणि येता येताना परत एकदा ना 2-3 नारळ घेऊन आली. 2 नारळ होते माझे, 2 होते आणि मैत्रिणीचा एक नारळ होता. येऊन दुकानात बसली होती. इथे दुरी आहेत बघा आणि मग मेडिकलमध्ये जाऊन औषध घेऊन आली अगोदर, कारण घसा खूप आज दुखतोय आणि खूप खोकला झालाय मला. नंतर इथे अजून एक त्यांना दिवाळीचं पॅकेट मिळालं होतं दुरींना, तर ते बघत होती. तर ही मध्ये 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 करत होती. मग इथे ना मी मध, हळद, हळदीचं दूध सगळं घेऊन बसलेली साईसाठी आणि माझ्यासाठी. हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. तोपर्यंत बाय बाय.